हॅलो गाईज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी बनवलेली टेराकोटा ज्वेलरी मी कशी भाजते, ती कशी बेक करते. सर्वात पहिले मी हे भांडं घेतलं आहे जे मी नेहमीच माझी ज्वेलरी भाजायला वापरते. त्यात आपण हे तांदळाचे टरफल किंवा आपण याला धानसाळ सुद्धा म्हणतो. ही ज्वेलरी भाजायला खूप मदत करतात. यामुळे आग चांगली पेटते आणि आपली ज्वेलरी चांगली भाजून निघते. याची एक पहिली लेयर आपण नीट घालून घ्यायची आणि त्यावरती आपले पुरतील एवढे ज्वेलरीचे पीसेस ठेवायचे. परत सेम प्रोसेस रिपीट करायची. हा व्हिडिओ शूट मी गावाला असताना केला आहे, म्हणून तो मी चुलीवरती केला आहे. एकदा गॅसवरती सुद्धा भाजतानाची प्रोसेस मी लवकरच पोस्ट करेन. मग गॅस किंवा चुलीवरती ते नीट भाजून घ्यायचं. मिनिटं लो फ्लेमवरती, 45 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि परत 30 मिनिटं लो फ्लेमवरती असंही नीट भाजून घ्यायचं. त्यानंतर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. इकडे आपण बघू शकतो की हे थोडंफार थंड झालेलं आहे. मी एक एक करून यातले सगळे मोठी पीसेस काढून घेते. छोटे पीसेस काढायला मी या चमच्याचा वापर करते, जेणेकरून सगळी राख खाली पडेल आणि माझे छोटे ज्वेलरीचे पीसेस त्यात राहतील. आता एक भांडं घ्यायचं आणि पाणी घ्यायचं आणि आपली ज्वेलरी नीट धुवून घ्यायची. यामुळे आपल्याला समजतं की आपली ज्वेलरी नीट भाजलेली आहे का नाही. जर आपली ज्वेलरी पाण्यात धुताना तुटत असेल तर समजून जायचं की ती नीट भाजलेली नाहीये. आणि जर ती तुटत नसेल तर ती पूर्णपणे नीट भाजलेली आहे आणि ती कलर करायला रेडी आहे. ही आपली रेडी झालेली ज्वेलरी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.